कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे। रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत। समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका कथित व्हिडिओचा उल्लेख करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत रवी किरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले। इंगवले यांनी दावा केला की समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर हे काही कंत्राटदारांकडे आर्थिक मागणी करत असल्याचे दिसते। या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली। या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात LCB कडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही इंगवले यांनी सांगितलं। तसंच या प्रकरणात दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर पक्षीय तसंच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। एकंदरीत गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने, कित्येक दिवस शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही भांडत आलेलो आहोत। भांडत म्हणजे शब्दशः नव्हे, राजेश क्षीरसागर हे कसे टक्केवारी घेतात, कसे ते गडेलोट्ट झाले, ज्या पद्धतीनं त्यांचं आता पोट सुटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांची भूक किती आहे पैशाची, हे वारंवार मी अक्षरशः टाळं फोडून जनतेच्या पुढ्यात आणत होतो। आज आम्ही हे स्टिंग ऑपरेशन करण्यात सक्सेस झालो। राजेश क्षीरसागर हे कशात तसं सापडत नव्हते रेड हँड, पण स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचं मी आभार मानतो। गेलेल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांचे आभार मानतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून। जादा खुलासा करत नाही कधीच काय कुठे, प्लीज मला माफ करा, कारण कुठे ना कुठेतरी थोडंफार सेन्सिटिव्ह विषय असतो, इतरांना आपण धोक्यात आणू नये। सांगण्याचं तात्पर्य कोल्हापूरकरांना, मतदार बंधू भगिनींना, माय बाप जनतेला हा माणूस किती भ्रष्टाचार होता आहे हे मी सिद्ध करून दाखवलं। राजेश क्षीरसागरांच्यात हिम्मत असेल तर मलाही आता एका व्यासपीठावर बोलवायचं आणि हे खोटं आहे म्हणून सांगायचं। त्यांच्या मुलाला जुगार खेळताना आम्ही पकडला कॅसिनो मध्ये। आता क्षीरसागर 40-40 लाख रुपये अक्षरशः खंडणी आणि लूट महाराष्ट्र राज्याची, राज्य शासनाची बदनामी केली। त्या व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा म्हणतात की आम्हाला वरच्यांना पैसे द्यावे लागतात। मग वरचे म्हणजे कोण? सन्माननीय IG साहेबांनी, SP साहेबांनी, DYSP साहेबांनी कोणीही ह्या प्रकाराची चौकशी केली पाहिजे। मी तक्रार दाखल करणार आहे IG ऑफिसला की याची शहानिशा करा, हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे। ही समोरासमोर हा खंडणी मागतो। दरम्यान या आरोपांबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। तसंच समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओची सत्यता किंवा त्यामधील दाव्यांची कोणत्याही अधिकृत यंत्रणेकडून पुष्टी झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशी पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे।